काय चाललंय बाहेर? बाहेर ती कोण माणसं आहेत? इन्कम टॅक्सची लोक आली आहेत का? आपल्या ऑफिस मधल्या स्टाफला कोणालाच काही माहित नाहीये ना. कोणाला काहीच माहित नाही. त्याचं कारण माझ्या स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत की कोणाला काही कळू द्यायचं नाहीये. ऑर्डर्स? ऍक्च्युली काकू, आपण आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय आणि ते प्रोजेक्ट सगळ्यांसाठीच एक सरप्राईज आहे. कसलं प्रोजेक्ट आहे? काय करतोयस तू नेमकं यश? काय चाललंय हे? मला काहीच कसं कळत नाहीये. आपण आपल्या ऑफिसेसमध्ये डे केअर फॅसिलिटी सुरू करतोय. इट्स अ CSR इनिशिएटिव्ह ऑफ द कंपनी. म्हणजे काकू, आमच्या असं लक्षात आलं की आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यातल्या बऱ्याचशा बायका आणि पुरुषही ज्यांना मुलं आहेत ते बऱ्याचदा आपल्या मुलांना लांब कुठेतरी सोडून मग कामावर येत असतात आणि मग दिवसभर काळजी करत राहतात की आपलं मूल ठीक आहे की नाही. म्हणून आम्ही असा विचार केला की आपण एक डे केअर फॅसिलिटी आपल्या ऑफिसमध्ये सुरू करूया, जेणेकरून सगळ्यात आधी त्यांची ही काळजी मिटेल, त्यांची मुलं त्यांच्या जवळ राहतील, त्यांचं कामात लक्ष लागेल आणि ते हवं तेव्हा जाऊन आपल्या मुलांना भेटू शकतील. हो, थँक गॉड. म्हणजे यशला कुठलाही फ्रॉड मिळालेला नाहीये. ही सगळी धावपळ त्या डे केअर साठी सुरू आहे. ब्रिलियंट यश, इट्स अ ब्रिलियंट आयडिया. ओ यश, माय बेबी, तू खरंच खूप मोठा झालास. पण आपल्या स्टाफला ही गोष्ट कळल्यानंतर किती आनंद होईल ना. वाव. आय नो. म्हणूनच आम्ही हे सगळं सिक्रेट ठेवलं होतं, कारण मला त्यांना हे सरप्राईज देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. Of course, of course. What an idea. You are genius, Yash. पप्पांना सांगितलीस ना ही गोष्ट? ऑफकोर्स. त्यांनी परमिशन दिल्यानंतरच आम्ही हे सुरू केलं. कधीपासून सुरू करतोय आपण डे केअर? आजपासून ऍक्च्युली सिम्मी, यश खरं तर तुलाच आणायला घरी गेला होता. यशच्या डोक्यात काही वेगळा प्लॅन होता, पण नेमकं काय झालं, चुकामुक झाली आणि म्हणून त्याला यायला उशीर झाला. बरोबर ना रे यश? तू मला आणायला घरी गेला होतास? कशासाठी? कशासाठी? डे केअरचं उद्घाटन तुझ्या हातनं व्हावं असा प्लॅन यशचा होता. व्हॉट? या डे केअरच्या इनॉग्रेशन साठी चीफ गेस्ट म्हणून सिम्मीला बोलवायचं असं यशने ठरवलं. बरोबर ना रे? माझ्या हस्ते इनॉग्रेशन? रिअली यश? ऑफकोर्स. म्हणजे काकू, यु नो, यू आर सच अ पॉवरफुल लेडी. या यू आर अ वर्किंग वुमन. तू घर सांभाळतेस, ऑफिस सांभाळतेस आणि तुला स्वतःला एक गोंडसचा असा मुलगा आहे. यु नो, सो मला असं वाटतं की माझ्या नजरेत तरी तुझ्यापेक्षा जास्त योग्य अजून कोणी या कामासाठी असू शकत नाही. येस येस बॉस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. Oh, come on. You're flattering me. Thank you so much, Yash. And I'm sorry, okay? I just really spoiled your surprise. My God. नाही, इट्स ओके. कधी करायचं इनॉग्रेशन? आत्ता लगेच Is it? लगेच. मी तयारी झाली का चेक करतो. हे काय? Oh my God. हॅलो, या समीर हिअर. इनॉग्रेशनची तयारी झाली सगळी? हो, दॅट्स ग्रेट, सुपर. मग सगळ्या स्टाफला खाली बोलवा, त्यांना व्यवस्थित असेंबल करा. आम्ही 2 मिनिटात बाहेर येतो. ओके, थँक्यू सो मच. रेडी का? Yeah, absolutely. मग चल. Sure. हे सगळं काय आहे शेफाली? अगं, समीर सरांनी ना माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंय. आणि ते बघायला आम्हाला सगळ्यांना बोलवलंय. आता टाळ्या वाजवायला कोणीतरी हवंच ना. या 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 काकू या या. मॅडमना बुके द्या. Thank you. चला सुरू करूया. कधी कधी मला प्रश्न पडतो, या ऑफिसमध्ये बॉस कोण आहे? काकू, आजच्या दिवशी यू आर द बॉस, राईट?
या ऑफकोर्स. आपण अनाऊन्स करूया. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज ऑफिसमध्ये सकाळपासून नेमकी गडबड काय चालू आहे. नाही, काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. इनफॅक्ट मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला खरं तर आनंदच होईल. आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या सगळ्या ब्रांचेसमध्ये अशा खूप महिला काम करतात ज्या खरं तर घरी आपल्या मुलांना ठेवून इथे येतात. तो त्या सगळ्यांचा विचार करून आपण आपल्या कंपनीमध्ये सगळ्या ब्रांचेसमध्ये एक डे केअर फॅसिलिटी सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि आज त्याच्याच उद्घाटनासाठी आपल्याकडे मुद्दाम इथे सीमा चौधरी, सिमी, त्यांचं आपण स्वागत करूया. काकू, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू की तुम्ही सगळ्यांसाठी एक 2 शब्द बोलावे प्लीज. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. काय बोलू मला खरंच कळत नाहीये. मला खरंच इतका आनंद झालाय ना. ॲज यू ऑल नो, मी सुद्धा आई आहे. त्यामुळे मलाही कामासाठी घराबाहेर पडावंच लागतं. सो आय रिलेट टू वर्किंग वुमन. सो ही डे केअरची आयडिया अर्थात माझीच आहे. बॉस याला काय म्हणतात माहितीये का? काम करे हुजूर और फल खाए खजूर. मी तुमच्या सरांपुढे ही कल्पना मांडली आणि त्यांनी लगेचच हो म्हटलं. त्यामुळे मी आज तुमच्यासाठी हे डे केअर सुरू करते. मला असं वाटतं की या डे केअरमुळे काकू, अबे सिमी, मला वाटतं सगळे ना इनॉग्रेशनसाठी खूपच एक्सायटेड आहेत. तर आपण लगेच इनॉग्रेशन करूया. ऑफकोर्स. मी तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाहीये कारण मीही तुमच्या इतकीच एक्सायटेड आहे. सो आपण इनॉग्रेशन करूया. शुअर. सुरेश,